याच्यामध्ये आतापर्यंत जे सदर पोलीस स्टेशन आणि बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे 2 ऑफेन्स दाखल आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 5 आरोपींना अटक केलेले आहे। त्याच्यामध्ये 4 हे पालक आहेत आणि एक ज्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे शाहिद शरीफ याच्या ऑफिसमध्ये काम करणारी ती महिला आहे आणि त्या महिलेच्या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। त्या अनुषंगाने आपण त्या महिलेला सुद्धा अटक केलेलं आहे। जे इतर आरोपी फरार आरोपी आहेत ते सुद्धा आपण शोध चालू आहे आणि पुन्हा एकदा आपण त्या फरार आरोपीचे हाऊस सर्च केल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड जातीचे दाखले जन्माचे दाखले ॲडमिशन फॉर्म असे मिळून आलेले आहे। हे मोठ्या प्रमाणात तर कुठंतरी रॅकेट त्यांनी चालवल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येते। याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे। याच्यामध्ये आणखीन काही शासकीय अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का हे आम्हाला निश्चितच त्यापर्यंत पोहोचायचं आहे। कारण ज्या दृष्टीने हे ॲडमिशन केलेले झालेले दिसत आहेत ते कुठंतरी एक टोळीच्या स्वरूपात किंवा एक मिळून हा ऑफेन्स केलेला दिसून येत आहे। नाही, याच्यामध्ये आतापर्यंत 4 पालक अटक झालेले आहेत आणि एक जे मुख्य आरोपी आहेत शाहिद शरीफ याच्या ऑफिसमध्ये काम करणारी महिला अटक झालेली आहे। आणि जो प्रिंट किंवा जो डुप्लिकेट कागदपत्र बनवून देत आहे तो बुटे नामक व्यक्ती आहे, तो फरार आहे। पण त्याच्या घरून आम्हाला जे काही पुरावे आवश्यक होते त्याच्या हाऊस सर्चमध्ये आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही ते जप्त केलेले आहेत। हां, तोच निश्चितच तोच म्होरक्या आहे याच्यामध्ये, या सर्व रॅकेटमध्ये आमचा निश्चितच शोध सुरू आहे आणि आम्ही लवकरात लवकर अटक करू। नाही, तो सध्या आपण त्याचा पासपोर्ट आणि कॅन्सलेशनसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे। तसे लुकआउट नोटीससुद्धा आपण काढत आहोत, त्यामुळे बाहेर जाण्याचा चान्सेस कमी आहेत। आम्ही निश्चितच त्याला लवकरात लवकर आमची टीम त्याच्यासंबंधी SIT माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये गठीत करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आमचे ACP सदर, त्यानंतर PI बर्डी, PI सदर आणि त्यांचे अधिकारी असे 8 लोकांचे आणि विधी अधिकारी अशा 8 लोकांची SIT स्थापन झालेली आहे। त्यामुळे निश्चितच ह्या कामाला स्पीडअप येईल आणि आणखीन आरोपी अटक करण्यात यश येईल। त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीकडून त्यांनी फ्रॉड डॉक्युमेंट बनवलेला आहे त्याचा मृत्यू झालेला आहे, ज्या व्यक्तीचं नाव आम्हाला समोर आलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आम्ही कलेक्ट केलेली आहे।